नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आपण पाहत आहात महावितरणची आता एक्झाम आहे विद्युत सहाय्यक पदासाठी। त्या संदर्भात आपण नवीन सिरीज घेऊन आलेलो आहोत, जे कारण शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत। त्या 2 दिवसामध्ये जेवढा होईल त्या प्रकारचे आपल्याला प्रश्न सोडवण्याचे आहेत। तर मित्रांनो, या गोष्टीची बाब लक्षात घेता आपण सुरू केले आहेत महावितरण महासंग्राम। तर मित्रांनो, पाहूया या संचातील पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। वारंवारता कोणत्या घटकावर अवलंबून असते? ऑप्शन ए वेगाच्या थेट प्रमाणात आणि ध्रुवाच्या संख्येच्या। ऑप्शन ए वेगाच्या व्यस्त प्रमाणात आणि ध्रुवाच्या संख्येच्या। ऑप्शन सी मागील ईएमएफच्या थेट प्रमाणात। ऑप्शन डी लागू व्होल्टेजच्या थेट प्रमाणात आणि मागील ईएमएफच्या थेट प्रमाणात। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए वेगाच्या थेट प्रमाणात आणि ध्रुवाच्या संख्येच्या। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। वारंवारतेचे संपूर्ण सूत्र काय आहे? ऑप्शन ए F बरोबर कंसात P गुणिले N कंसबंद भागिले 60। ऑप्शन बी F बरोबर NS मायनस N भागिले 60। ऑप्शन सी F बरोबर P गुणिले E भागिले 120। ऑप्शन डी F बरोबर P गुणिले NS भागिले 120। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी F बरोबर P गुणिले NS भागिले 120। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। खालीलपैकी कोणती पद्धत सिंक्रोनायझेशनची नाही? ऑप्शन ए गडद दिवा पद्धत। ऑप्शन बी तेजस्वी दिवा पद्धत। ऑप्शन सी गडद आणि तेजस्वी दिवा पद्धत। ऑप्शन डी MFF पद्धत। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी MFF पद्धत। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। ग्लोरर म्हणजे ग्लोरर हे एक ऑप्शन ए आर्मेचर चाचणी यंत्र। ऑप्शन बी पृथ्वी चाचणी यंत्र। ऑप्शन सी कॉइल वाइंडिंग यंत्र। ऑप्शन डी ध्रुवीयता चाचणी यंत्र। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आर्मेचर चाचणी यंत्र। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। 8 पोल अल्टरनेटर 50 हर्ट्झचा पुरवठा निर्माण करतो। आरपीएम मध्ये वेग किती असेल? ऑप्शन ए 750। ऑप्शन बी 100। ऑप्शन सी 1500। ऑप्शन डी 1200। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 750। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। वाहनामध्ये अल्टरनेटरचा वापर खालील गोष्टीसाठी केला जातो। ऑप्शन ए बॅटरी चार्जिंग। ऑप्शन बी विद्युत प्रवाह मोजणे। ऑप्शन सी व्होल्टेज मोजणे। ऑप्शन डी इंजिन सुरू होणे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए बॅटरी चार्जिंग। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। ध्रुव 60 हर्ट्झ अल्टरनेटरचा वेग आहे। ऑप्शन ए 600 आरपीएम। ऑप्शन बी 1200 आरपीएम। ऑप्शन सी 1800 आरपीएम। ऑप्शन डी 800 आरपीएम। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1200 आरपीएम। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। कमी आणि मध्यम गतीच्या अल्टरनेटरमध्ये रोटरचा प्रकार वापरला जातो। ऑप्शन ए गुळगुळीत दंडगोलाकार प्रकार। ऑप्शन बी नॉन सिलेस्टेड पोल प्रकार।
ऑप्शन सी सिलेट पोल प्रकार, ऑप्शन डी गिलहरी पिंजरा प्रकार. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सॅलिएड पोल प्रकार. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. युनिटी पॉवर फॅक्टरवर आर्मेचरचा परिणाम प्रतिक्रिया म्हणजे काय? ऑप्शन ए डिमॅग्नेटिझिंग, ऑप्शन बी मॅग्नेटायझिंग, ऑप्शन सी क्रॉस मॅग्नेटायझिंग, ऑप्शन डी यापैकी काहीही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी क्रॉस मॅग्नेटायझिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 4 ध्रुव अल्टरनेटरसाठी 30 अंश यांत्रिक कोन डॅशच्या बरोबरीचा आहे. ऑप्शन ए 45 अंश इलेक्ट्रिकल, ऑप्शन बी 90 अंश इलेक्ट्रिकल, ऑप्शन सी 30 अंश इलेक्ट्रिकल, ऑप्शन डी 60 अंश इलेक्ट्रिकल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 60 अंश इलेक्ट्रिकल. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 4 ध्रुव अल्टरनेटरसाठी 30 अंश यांत्रिक कोन डॅशच्या बरोबरीचा आहे. ऑप्शन ए 1500 RPM, ऑप्शन बी 500 RPM, ऑप्शन सी 1200 RPM, ऑप्शन डी 800 RPM. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 500 RPM. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरमध्ये आजकाल मानक पद्धतीनुसार ऑप्शन ए फिरणारे क्षेत्र, ऑप्शन बी फिरणारे आर्मेचर, ऑप्शन सी वरीलपैकी कोणताही एक, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए फिरणारे क्षेत्र. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटर जेव्हा वर कार्यरत असतो तेव्हा तो अतिउत्साहित असतो असे म्हटले जाते. ऑप्शन ए लॅगिंग पॉवर फॅक्टर, ऑप्शन बी युनिटी पॉवर फॅक्टर, ऑप्शन सी लीडिंग पॉवर फॅक्टर, ऑप्शन डी यापैकी कोणताही नाही किंवा यापैकी कोणताही. तर मित्रांनो पाहूया या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लॅगिंग पॉवर फॅक्टर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरचा स्टेटर हा ऑप्शन ए डीसी जनरेटर, ऑप्शन बी 3 फेज इंडक्शन मोटर, ऑप्शन सी सिंगल फेज इंडक्शन मोटर, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 3 फेज इंडक्शन मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कमी उत्तेजित अल्टरनेटर पुरवतो. ऑप्शन ए लॅगिंग व्होल्टेज एम्पियर रेजिस्टन्स म्हणजे VAR, ऑप्शन बी रिॲक्टिव्ह पॉवर नाही, ऑप्शन सी लीडिंग VAR म्हणजे व्होल्टेज एम्पियर रेजिस्टन्स, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लीडिंग व्होल्टेज एम्पियर रेजिस्टन्स. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डंपर वाइंडिंग अल्टरनेटरमध्ये वापरले जातात. ऑप्शन ए शिकार रोखण्यासाठी, ऑप्शन बी वाइंडिंग लॉस कमी करण्यासाठी, ऑप्शन सी सिंक्रोनायझेशन माध्यम कमी करण्यासाठी, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए शिकार रोखण्यासाठी म्हणजे प्रॉब्लेम रोखण्यासाठी, लॉस रोखण्यासाठी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. जर 2 अल्टरनेटर योग्य सिंक्रोनायझेशन मध्ये चालू असतील
आणि एका मशीनचा व्होल्टेज अचानक वाढला असेल? ऑप्शन ए, दोन्ही मशीन थांबतील. ऑप्शन बी, एक मशीन थांबेल. ऑप्शन सी, दोन्ही मशीन जसेच्या तसे चालू राहतील. ऑप्शन डी, पुढील सिंक्रोनायझिंग पुनर्चित्रित करण्यासाठी सिंक्रोनायझिंग टार्क तयार केला जाईल. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, पुढील सिंक्रोनायझिंग पुनर्निश्चित करण्यासाठी सिंक्रोनायझिंग टार्क तयार केला जाईल. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. मुख्य पोल प्रकारातील रोटरची रचना सामान्यतः ऑप्शन ए, अणुऊर्जा केंद्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या अल्टरनेटरमध्ये प्रदान केली जाते. ऑप्शन बी, औष्णिक वीज केंद्र. ऑप्शन सी, जलविद्युत केंद्र. ऑप्शन डी, वरील सर्व. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, जलविद्युत केंद्र. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. डॅडॅशमध्ये सर्व ध्रुव रोटरच्या पृष्ठभागावरून बाहेर प्रक्षेपित केले जातात. ऑप्शन ए, मुख्य ध्रुव प्रकार. ऑप्शन बी, गुळगुळीत दंडगोलाकार प्रकार. ऑप्शन सी, मुख्य नसलेला प्रकार. ऑप्शन डी, यापैकी काहीही नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, मुख्य ध्रुव प्रकार. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरचा पॉवर फॅक्टर यावर अवलंबून असतो. ऑप्शन ए, लोड. ऑप्शन बी, रोटरचा वेग. ऑप्शन सी, कोअर लॉस. ऑप्शन डी, आर्मेचर लॉस. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, लोड. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. मोठ्या अल्टरनेटरमध्ये हलणारा भाग असतो. ऑप्शन ए, आर्मेचर. ऑप्शन बी, पोल. ऑप्शन सी, ब्रुसेस. ऑप्शन डी, यापैकी काहीही नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, पोल. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. टर्बो अल्टरनेटरमध्ये सहसा ऑप्शन ए, 2 पोल्स. ऑप्शन बी, 6 पोल्स. ऑप्शन सी, 12 पोल्स. ऑप्शन डी, 8 पोल्स. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, 2 पोल्स. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. रोटर बांधकामाचा प्रमुख ध्रुव प्रकार सामान्यतः ऑप्शन ए, औष्णिक वीज केंद्र. ऑप्शन बी, जलविद्युत केंद्र. ऑप्शन सी, अणुऊर्जा केंद्र. ऑप्शन डी, यापैकी काहीही नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, जलविद्युत केंद्र. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. आधुनिक थ्री-फेज केंद्रीय वीज पर्यायी स्टेशनमध्ये जनरेट व्होल्टेज असेल. ऑप्शन ए, 230 व्होल्ट. ऑप्शन बी, 440 व्होल्ट. ऑप्शन सी, 11,000 व्होल्ट. ऑप्शन डी, 13,200 व्होल्ट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 11,000 व्होल्ट. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 2.22 फेज हे सूत्र. ऑप्शन ए, ट्रान्सफॉर्मर. ऑप्शन बी, जनरेटर. ऑप्शन सी, मोटर. ऑप्शन डी, अल्टरनेटर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, अल्टरनेटर. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटर रूपांतर. ऑप्शन ए, यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतो. ऑप्शन बी, एसी ते डीसी. ऑप्शन सी, विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतो. ऑप्शन डी, डीसी ते एसी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए,
यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतो. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरमध्ये 36 स्टेटर स्लॉट, 4 पोल आणि 1 ते 8 कॉइल स्पॅन असलेल्या वाइंडिंगसाठी पिच फॅक्टर ऑप्शन ए कॉस 20, ऑप्शन बी कॉस 40, ऑप्शन सी कॉस 60, ऑप्शन डी कॉस 60. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कॉस 20. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरमध्ये शिकार किंवा क्षणिक वेग चढ उतार या घटनेवर मात करण्यासाठी ऑप्शन ए डॅम्पर वाइंडिंग, ऑप्शन बी दंडगोलाकार वाइंडिंग, ऑप्शन सी भरपाई देणारे वाइंडिंग, ऑप्शन डी समकेंद्री वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए डॅम्पर वाइंडिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरची शून्य पॉवर फॅक्टर पद्धत त्याचा शोध घेण्यासाठी वापरली जाते. ऑप्शन ए सिंक्रोनस इन्स्ट्रुमेंटेशन, ऑप्शन बी कार्यक्षमता, ऑप्शन सी आर्मेचर रेजिस्टन्स, ऑप्शन डी व्होल्टेज नियमन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी व्होल्टेज नियमन. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. योग्य समांतर ऑपरेशनसाठी अल्टरनेटरचे सिंक्रोनायझेशन ऑप्शन ए स्टर्बोस्कोप, ऑप्शन बी सिंक्रोस्कोप, ऑप्शन सी अलिओस्कोप, ऑप्शन डी समांतर स्कोप. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सिंक्रोस्कोप. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. गुळगुळीत दंडगोलाकार प्रकारचे अल्टरनेटर त्याच्याद्वारे ओळखले जाऊ शकतो. ऑप्शन ए कमी व्यास आणि कमी अक्षीय लांबी, ऑप्शन बी जास्त व्यास आणि कमी अक्षीय लांबी, ऑप्शन सी कमी व्यास आणि जास्त अक्षीय लांबी, ऑप्शन डी जास्त व्यास आणि कमी जास्त अक्षीय लांबी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कमी व्यास आणि जास्त अक्षीय लांबी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. फिरणाऱ्या फील्ड प्रकारच्या अल्टरनेटरसाठी फेजची संख्या किती असो फक्त? ऑप्शन ए 1 स्प्रिंग रिंग, ऑप्शन बी 2 स्लिप रिंग, ऑप्शन सी 3 स्लिप रिंग, ऑप्शन डी 4 स्लिप रिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 2 स्लिप रिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जेव्हा अल्टरनेटर मधून भार काढून टाकला जातो तेव्हा त्याचा टर्मिनल व्होल्टेज पूर्ण भारावर 480 व्होल्ट वरून भार नसताना 660 व्होल्ट पर्यंत वाढतो. व्होल्टेज नियमन ऑप्शन ए -27.2%, ऑप्शन बी -37.5%, ऑप्शन सी 37.5%, ऑप्शन डी 27.2%. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 27.5%. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कारचा अल्टरनेटर 3 ओहमच्या लोडशी जोडला असता 6 अँपिअर काढतो. सर्किटचा व्होल्टेज शोधा. ऑप्शन ए 25 व्होल्टेज, ऑप्शन बी 18 व्होल्टेज, ऑप्शन सी 16 व्होल्टेज, ऑप्शन डी 20 व्होल्टेज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 18 व्होल्टेज. तर मित्रांनो पाहूया
पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, अल्टरनेटर चालवणारे उपकरण म्हणजे ऑप्शन ए मोटर, ऑप्शन बी जनरेटर, ऑप्शन सी प्राइम मूवर, ऑप्शन डी फॅन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी प्राइम मूवर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, अल्टरनेटर उत्पादन करतो ऑप्शन ए एसी पुरवठा, ऑप्शन बी डीसी पुरवठा, ऑप्शन सी दोन्ही ए आणि बी, ऑप्शन डी यापैकी काहीही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए एसी पुरवठा. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, 400 व्होल्ट 3 फेज स्टार कनेक्टेड अल्टरनेटर डेल्टा कनेक्टेड लोड पुरवतो, ज्याच्या प्रत्येक फेजचा रेजिस्टन्स 30 ओहम आणि प्रेरक अभिक्रिया 40 ओहम असतो. अल्टरनेटरची आउटपुट पॉवर अल्टरनेट आणि लोडमधील रेषातील नुकसान दुर्लक्षित करून ऑप्शन ए 10.86 किलोवॅट, ऑप्शन बी 8.66 किलोवॅट, ऑप्शन सी 7.67 किलोवॅट, ऑप्शन डी 5.76 किलोवॅट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 5.76 किलोवॅट. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल सिस्टम मध्ये जिथे अल्टरनेटर्सचा पॉवर सोर्स म्हणून केला जातो, निगेटिव्ह टर्मिनलला माती लावली जाते कारण ऑप्शन ए गंज कमी करण्यासाठी, ऑप्शन बी रेक्टिफायर आणि ट्रान्झिस्टरचे नुकसान टाळण्यासाठी, ऑप्शन सी इलेक्ट्रिकल शॉक टाळण्यासाठी, ऑप्शन डी अल्टरनेटरचे नुकसान टाळण्यासाठी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रेक्टिफायर आणि ट्रान्झिस्टरचे नुकसान टाळण्यासाठी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, त्याच रेटिंगसाठी कमी मातीच्या अल्टरनेटरचा आकार डॅडॅश हाय स्पीड अल्टरनेटर सारखा आहे. ऑप्शन ए जवळजवळ, ऑप्शन बी अपेक्षा कमी, ऑप्शन सी दोनदा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पेक्षा जास्त. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणता एसी मोटर असामान्यपणे वापरले जातात मोठ्या मोटर जनरेटरमध्ये? ऑप्शन ए सिंक्रोनस मोटर, ऑप्शन बी सिक्वल केज इंडक्शन मोटर, ऑप्शन सी स्लिप रिंग इंडक्शन मोटर, ऑप्शन डी वरीलपैकी कोणतेही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सिंक्रोनस मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, सिंक्रोनस मोटर खालील गोष्टीवर काम करू शकते. ऑप्शन ए फक्त लॅगिंग पॉवर फॅक्टर, ऑप्शन बी लीडिंग पॉवर फॅक्टर, ऑप्शन सी फक्त युनिटी पॉवर फॅक्टर, ऑप्शन डी हे सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी हे सर्व. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, सिंक्रोनस मोटरचा सिंक्रोनस वेग. ऑप्शन ए ध्रुवाची संख्या, ऑप्शन बी उपयोजित व्होल्टेज, ऑप्शन सी इनपुट व्होल्टेजची वारंवारता, ऑप्शन डी यापैकी काहीही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी इनपुट व्होल्टेजची वारंवारता. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, सिंक्रोनस मोटरमधील टॉर्क अँगलची व्याख्या. ऑप्शन ए रोटर करंट आणि स्टेटर करंट मधील कोनीय विध्वस्त, ऑप्शन बी लोड करंट आणि
पुरवठा वारंवारता यांच्यातील कोनीय व्यवस्थापन. ऑप्शन सी रोटर पोल आणि स्टेटर पोल मधील कोनीय व्यवस्थापन. ऑप्शन डी स्टार्टिंग वाइंडिंग आणि ऑक्सिलरी वाइंडिंग मधील कोनीय व्यवस्थापन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी रोटर पोल आणि स्टेटर पोल मधील कोनीय विस्थापन. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटरमध्ये शिकार करण्याचे कारण काय आहे? ऑप्शन ए भारात अचानक बदल. ऑप्शन बी फ्लायव्हीलचा वापर. ऑप्शन सी रेझोनन्सचा. ऑप्शन डी डंपर वाइंडिंगचा वापर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए भारात अचानक बदल. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये असेच नवीन नवीन प्रश्न घेऊन. तर मित्रांनो धन्यवाद.